बीड जिल्ह्याच्या राजकीय परिघामध्ये नातेसंबंधात सातत्यानं क्लिष्टता आलेली आहे। प्रत्येकाला ओव्हरटेक करून पुढे जायचं आहे। मग अशा वेळी ओव्हरटेकमध्ये कोण आडवा येतो त्याला शून्य किंमत आहे। जो आडवा येईल त्याला नमवण्याची व शमवण्याची ताकद जिल्ह्यातील नेत्यांनी सातत्यानं ठेवलेली बरं। विशेष म्हणजे जिल्ह्यात राजकीय संबंध पाहिले तर एकमेकांचे विरोधक हे दूरवरचे कोणी नाहीत, जे आहेत ते सगळे सोयरे, आप्तेष्ट व नातेवाईक। कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तर त्यांच्याच कुटुंबियापैकी कोणीतरी नातेसंबंधातील विजयी झालेला असतं। येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या नातेसंबंधाची चर्चा जोर धरू लागली आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आकस्मिक निधनानंतर नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या पाठीवर मोठा भाऊ म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी समर्थ साथ दिली। परळी विधानसभा व बीड लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने गेल्यावेळी लढवले नाहीत। नामदार पंकजाताई मुंडे व उद्धव ठाकरे यांचे स्नेहानुबंध सातत्यपूर्ण राहिले। दरम्यानच्या काळात हा स्नेहानुबंध दुरावल्याचं चित्र आहे, कारण बहीण भावातील संवाद काही गेल्या वर्षभरात माध्यमांसमोर दिसलेला नाही। सध्या बीड लोकसभा शिवसेना लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे। मग अशावेळी जिल्ह्यातील सामान्य मतदार हा उद्धवजींना प्रश्न विचारतोय की शिवसेना बहीण भावाचं नातं जपणार की सेनेचा स्वतंत्र उमेदवार देणार। त्यामुळे सेनेच्या भूमिकेकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे। बीड जिल्ह्याला राजकारणाची परंपरा राहिलेली आहे। या जिल्ह्यातील बड्या व प्रस्थापित नेत्यांनी आपली वज्रमुठ कधीही सैल होऊ दिली नाही। 6 विधानसभा मतदारसंघावर ज्यांचा त्यांचा प्रभाव राहिलेला आहे। गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात तेच ते घराणे सत्तेभोवती राहिलेले आहेत। एकूणच परंपरावादी राजकारणाची कास जिल्ह्यानं धरलेली आहे। क्षीरसागर घराणे गेल्या 50 वर्षापासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिंकत आलेले आहेत। गेवराईत काही अपवाद वगळता शिवाजीराव पंडित व अमरसिंह पंडित हे सत्तेत राहिलेले आहेत। माजलगाव मतदारसंघात स्वर्गीय सुंदरराव सोळंके व प्रकाशदादा सोळंके हे सत्तेत राहिलेले आहेत। माजलगावात 4-2 वेळा बदल झालेले आहेत। आष्टी मतदारसंघात मात्र सातत्यानं बदल झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी 3D भोवती राजकारण फिरलेलं आहे। केज विधानसभा मतदारसंघात 2014ची निवडणूक वगळता सातत्यानं स्वर्गीय आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा या जिंकत आलेल्या आहेत। परळी विधानसभा मतदारसंघात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा प्रभाव राहिलेला आहे। त्यानंतर त्यांच्या कन्या नामदार पंकजाताई मुंडे यांनी बीड लोकसभा व परळी विधानसभा मतदारसंघावर कमांड मिळवलेली आहे। तर बीडवर क्षीरसागर घराण्यानं राजकारण सातत्यपूर्ण कवेत घेतलेलं आहे। अशा परिस्थितीत बीडचं राजकारण आहे। जिल्ह्यात प्रामुख्यानं भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच प्रभाव राहिलेला आहे। सेनेनं जिल्ह्यात आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आलेलं नाही। बीड शहरात व तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं 1995 व 2004ची निवडणूक शिवसेनेनं सहज जिंकलेली आहे। शिवसेना आता जिल्ह्यात पाय पसरत आहे। बीड लोकसभा निवडणुकीचं वातावरण सर्वत्र सुरू असून शिवसेना या ठिकाणी उमेदवार देणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। शिवसेना या ठिकाणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक व आयत्या वेळी आयात उमेदवाराला देखील संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। शिवसेना लोकसभेसाठी उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे, कारण शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना लोकनेत्यांच्या आकस्मिक निधनानंतर मोठा भाऊ म्हणून समर्थ साथ दिलेली आहे। मग आता हा भाऊ लोकसभेसाठी उमेदवार देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। जिल्ह्यात तसं पाहिलं तर नातेसंबंधाला अधिक महत्त्व दिलं गेलेलं नाही। बीडच्या राजकीय परिघामध्ये प्रतिस्पर्धी शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही। नातेसंबंध आणि आप्तेष्ट हेच त्यांचे राजकीय विरोधक आहेत। बीड जिल्ह्याचे सत्ता केंद्र हे ठराविक लोकांच्या भोवती असल्यानं फक्त चेहरा बदलतो, प्रवृत्ती मात्र तीच आणि तशीच असते। हे अनेकांनी अनुभवलेलं व पाहिलेलं आहे। जी राजकीय मंडळी आहेत ती एकमेकाच्या नातेसंबंधात गुंफलेली आहेत। फक्त आपापल्या परीनं व सोयीनं राजकीय पक्षांची निवड केलेली आहे। या नेत्यांना ना पक्षाचा विचार, ना पक्षाची भूमिका, ना स्वतःची भूमिका ठरलेली आहे। यांची एकमेव भूमिका म्हणजे सत्ता एके सत्ता राहिलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी राजकीय संबंध फार काळ मर्यादित राहत नाहीत। एकमेकांना शह प्रतिशह देता देता स्वतःचंही टंबरेल वाजतं, हे अनेकांनी अनुभवलेलं व पाहिलेलं आहे। बीडमध्ये शिवसेना मुंडे घराण्याच्या विरोधात उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असून
जर उमेदवार देणार असेल तर मग नातेसंबंध जोपासणे आणि जपणं याला काही महत्त्व उरेल का, असाही सवाल व्यक्त होतो आहे. जी चर्चा शिवसेनेच्या वतीनं सुरू आहे त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. कारण अनेकांना चुकीची अफवा पसरून मोठेपणा मिरवण्याची सवय असते. त्यामुळं जोपर्यंत शिवसेना भवनातून भूमिका ठरणार नाही तोपर्यंत बीडची जागा शिवसेना लढणार की नाही हे स्पष्ट होणार नाही. परंतु शिवसेना सध्या फासे टाकून पाहते आहे का की या जाळ्यात कोण कोण अडकते ते. सध्या शिवसेनेकडून प्रामुख्यानं माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक आदींची नावं चर्चेत आहेत. तर ऐनवेळी मुंबईचा उद्योगपती देखील उभा केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. त्या पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वार्ता YouTube न्यूजसाठी परमेश्वर गीते, अंबाजोगाई.